या भागाचा विकास करताना कोणत्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांचा विकासाला तुमचं प्राधान्य असणार? शासनयुक्त नगरसेवक म्हणून तुमची नियुक्ती केली, हे सगळं करताना तुम्हाला प्रामुख्याने वाघोलीच्या विकासात कुठली कुठली आव्हाने फेस करावी लागली? मेनलँड हब वाघोलीचं एक नवीन डेव्हलपमेंट सेंटर बनत आहे, याचा किती योगदान असणार आहे वाघोलीच्या विकासामध्ये? या भागात खूप IT पार्क्स आले आहेत, वाघोलीच्या आजूबाजूच्या परिसरात डेव्हलपमेंट होते, त्याचा फायदा वाघोलीला कशा प्रकारे होऊ शकतो? नमस्कार, मी राहुल पाटील, वाघोलीचा एक जबाबदार नागरिक. मेनलँड हब वाघोली प्रस्तुत आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत वाघोलीच्या विकासाबद्दल, संधींबद्दल आणि परिसराच्या भविष्याबद्दल. आज आपल्यासोबत आहेत एक मान्यवर व्यक्तिमत्व, ज्यांनी नेहमी जनतेचा, जनहिताचा आणि विकासाचा विचार केला आहे. आपल्यासोबत आहेत भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस, माजी ग्रामपंचायत उपसरपंच आणि शासनयुक्त नगरसेवक श्री संदीप आबा सातव. आबा, आजच्या या कार्यक्रमात आपलं विशेष स्वागत. नमस्कार आबा, सर्वप्रथम नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकात जे तुम्हाला घवघवीत यश मिळालं त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सौभाग्यवती रत्नमाला संदीप सातव यांना जवळपास 22,000च्या मताधिक्याने त्या निवडून आल्या. हा जो विजय आहे तो आपल्यासाठी विशेष असणारच आहे. या विजयाचा आपल्यासाठी आणि जनतेसाठी काय अर्थ आहे? वाघोली गाव हे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन 4 वर्ष झाले आणि ह्या 4 वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं या वाघोलीच्या विकासात्मक दृष्टीने ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. राजकारणासाठी नाही, पण विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुका महत्त्वाच्या होत्या. आता निवडणुका झाल्या आणि माझ्या मिसेस रत्नमाला संदीप सातव यांना विक्रमी मतांनी नागरिकांनी निवडून दिलं. त्याच्या मागं पक्षाची भूमिका, त्यानंतर मी ग्रामपंचायत उपसरपंच असताना केलेली कामं आणि जनतेने दाखवलेला विश्वास, यामुळे हा विक्रमी मताने झालेला विजय आहे. आणि निवडून आल्यानंतर पुढच्या भविष्यात करणारी कामं जनतेला माहिती आहे की आम्ही या भागाचा विकास नियोजनबद्ध करू शकतो. त्यामुळे तो जनतेच्या विश्वासातनं हा विक्रमी मताचा विजय झालेला आहे. निश्चितच वाघोली पुणे ग्रोथ कॉरिडॉरमध्ये सगळ्यात तेजीने विकसित होणारा प्रभाग ठरलाय. त्या दृष्टीने तुम्ही या विजयाकडे कसं पाहता? वाघोली हा एक मध्यभाग येतो, म्हणजे तुमचं IT कंपन्या खराडीतल्या असतील, एअरपोर्ट असेल, रांजणगाव MIDC असेल, कोरेगाव MIDC असेल, सणसवाडी MIDC असेल. त्यानंतर वाघोलीमध्ये मोठ्या शिक्षण संस्था आहेत, मोठे स्कूल्स आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्यामुळे या ठिकाणी शिक्षण, रोजगार, व्यवसाय या सगळ्याच दृष्टिकोनातनं वाघोली मध्य ठिकाण असल्यामुळं लोकांची राहायला येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं वाघोलीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे वाघोलीचा हा एक विकसित भाग पुढे भविष्यामध्ये होणार आहे. या भागाचा विकास करताना कोणत्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांचा विकासाला तुमचं प्राधान्य असणार? वाघोलीमध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने 3 प्रश्न आहेत. एक वाहतूक कोंडी आहे, दुसरा ड्रेनेजचा आहे आणि तिसरा पाण्याचा आहे. वाहतूक कोंडी इतकी प्रचंड आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला वाघोलीचे 2 बाह्यवळण मार्ग करणं गरजेचं आहे. 1997 साली RPA रस्ते त्यावेळेस झालेले आहेत. त्याचं RPA रस्त्यावरती 30 मीटरचं रस्ता केला की वाहतूक कोंडी त्या ठिकाणी सुटणार आहे. आत्ताच मागं 15 दिवसापूर्वी त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे आणि या बाह्यवळणाचं म्हणजे RPA रस्त्याचं DPRचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि पुढच्या या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन त्या रस्त्यामध्ये जाते त्यांना मोबदल्याच्या स्वरूपात जी TDR द्यायचा, APSI द्यायचं, त्याची पॉलिसीसुद्धा तयार करायचं काम त्या ठिकाणी चालू आहे. मागील काळात, मागच्या 4-5 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत. शासनाने शासनयुक्त नगरसेवक म्हणून तुमची नियुक्ती केली. हे सगळं करताना तुम्हाला प्रामुख्याने वाघोलीच्या विकासात कुठली कुठली आव्हाने फेस करावी लागली? तुम्हाला ते सांगितलं की वाघोली बाह्यवळण, ड्रेनेज, पाणी, कारण सोसायटीचा जो राहणारा रहिवासी आहे त्याचा सर्वात जास्त मेंटेनन्स जो जातो तो पाण्यावरती जातो. तर याच्यावरती काम करत असताना आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील त्यावेळेस ते महापौर होते.
चंद्रकांतदादा पाटील असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी वाघोली लोगावसाठी भामा आसखेडची पाणी पुरवठा योजना 235 कोटीची मंजूर केली आणि त्याचं काम चालू आहे. पुढच्या 18 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन त्या ठिकाणी वाघोलीला पाणी मिळणार आहे. त्यामुळं सोसायटीचा मेंटेनन्स बऱ्यापैकी कमी होईल. दुसरं, आपण ड्रेनेजचा DPR तयार केलेला आहे. ड्रेनेजवरती आपण काम करतोय. केंद्र शासनाची एक अमृत योजना आहे, त्याच्यामध्ये सिवेज लाईनचं जाळं या ठिकाणी करणं, त्यानंतर STP उभारणं त्याच्यामध्ये आहे. तर आपण हे वाघोली गाव अमृत 2 मध्ये घ्यावं अशी मागणी आपण केंद्र शासनाकडे करत आहे. पण मागच्या 4-5 वर्षात आबा या विकासाची गती मंदावली असं वाटतंय का तुम्हाला? 100%. म्हणजे एक तर लोकप्रतिनिधी नव्हते, अधिकार नव्हता. मी जरी शासननियुक्त नगरसेवक होतो पण आम्हाला फंडिंग नव्हतं, की एक निधी नव्हता, स्वनिधी जो असतो तो नव्हता. त्यामुळे या भागाची कामं करणे किंवा प्रामुख्याने तिथं आपले प्रश्न मांडणे, आपल्या विकासासाठी निधी आणणं हे तेवढे अधिकार त्यावेळेस नव्हते. पण आता निवडणुका झाल्यात, नगरसेवकांना एक अधिकार आलेला आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न प्रखरतेने आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण त्या ठिकाणी निधी जास्तीचा आपण घेऊ शकतो. आणि प्रामुख्याने आता आम्ही जी 23 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेत, मग राज्य शासनाकडं आणि महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे की या गावांचा विकास करण्यासाठी अधिकचा निधी तुम्ही या 23 गावांना द्यावा. आबा, मागच्या 10-15 वर्षापासून तुम्ही समाजकारणात आहेत, राजकारणात आहेत. तुम्ही वाघोलीचा तो चेहराही पाहिलाय, तुम्ही आताचा चेहराही बघताय. या 2 वाघोली शहराच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? 10-15 वर्षापूर्वी वाघोली हे एक गाव होतं. लोकसंख्या लिमिटेड होती, बऱ्यापैकी स्थानिक लोक होती, बैठी घरं होती आणि त्यावेळेस एवढे प्रश्न गंभीर नव्हते, कारण आत्ताचे रस्ते त्यावेळेस पण तेवढेच होते. त्यामुळे ते वाहतूक कोंडी वगैरे असं जास्त काही प्रमाणात नव्हतं. पूर्वी पाणी पुरवठा योजना होती, त्याचं पाणीसुद्धा त्या ठिकाणी लोकांना पुरायचं. ड्रेनेज लाईनचं एवढं काही गंभीर प्रश्न होता, कारण जागा ओपन होत्या, लोक हे करायचे. पण आता अचानक खराडे IT पार्क झालं, एअरपोर्ट आहे, रांजणगाव MIDC आहेत, शिक्षण संस्था वाघोलीमध्ये भरपूर आल्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकसंख्या एकदम झपाट्याने वाढली आणि मूलभूत सुविधा कमी पडल्या. मग रस्ते कमी पडले, ड्रेनेज लाईन नाही आहे, पाणी नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आजची परिस्थिती खरंच गंभीर आहे आणि ह्याच्यावरती काम करून आपल्याला त्या पुढच्या 15-20 वर्षाचा विचार करून ह्या गोष्टी बदलायच्यात, मूलभूत सुविधा आपल्याला लोकांना द्यायच्यात. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं. समाजात वावरताना तुम्ही सर्व घटकांशी त्याच योग्यतेने, त्याच दिशेने त्यांच्याशी चर्चा करतात. तर तुम्हाला कोणते 3 प्रमुख समस्या आढळल्या आहेत वाघोलीच्या किंवा परिसराच्या बाबतीत की ज्यांना तुम्हाला प्राधान्य देऊन त्या सर्वात लवकर सोडवायच्या? सगळ्यात महत्त्वाचं वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडी इतकी गंभीर आहे, म्हणजे आज पुणे नगर रस्ता जर म्हटलं तर त्याची कॅपॅसिटी दिवसाला 58,000 व्हेकल जाऊ शकतात, एवढी आहे. आणि आज त्याच्यावरती 1.5 लाखापेक्षा जास्त व्हेकल त्याच्यावरनं जातात. मी तुम्ही त्याचा विचार करा की परिस्थिती काय असेल. सर्वात महत्त्वाचं काम आम्ही हाती घेणार आहे ते म्हणजे वाघोली बाह्यवळण मार्ग, जो 1997 साली RP झाला आहे. तो रस्ता डेव्हलप करणं आणि तो रस्ता करून घेणं. तो रस्ता जर झाला तर मी तुम्हाला सांगतो की वाघोलीच्या जो मुख्य रस्ता आहे नगर रोड, त्याचं 30 ते 35% लोड कमी होणार आहे. आणि या रस्त्यावरती शिक्षण संस्था मोठ्या आहेत, मोठ्या सोसायटी आहेत, हा परिसर डेव्हलप होतोय. त्यामुळं हा रस्ता करणं फार गरजेचं आहे. आणि पुढं भविष्यामध्ये मेट्रो मंजूर झालेली आहे, 2 मजली पूल वर्कऑर्डर झालेली आहे. हे काम चालू करायच्या अगोदर वाघोली बाह्यवळण करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही काम चालू केलेलं आहे, DPRचं काम हाती घेतलेलं आहे. एक तुम्ही बाह्यवळण रस्त्याच्या बाबतीत बोललात, पण वाघोलीमध्ये बऱ्याच अशा समस्या आहेत की ज्या डोळ्यांदेखत दिसत आहेत आम्हाला. महत्त्वाचं म्हणजे कचरा व्यवस्थापन, पाण्याचा मुद्दा, अंतर्गत रस्ते. या बाबतीत आपलं प्राधान्य काय असतं? आता तुम्ही पाहताय की गेले 4-5 वर्षापासून हायवे इस्टेटचा जो भाग आहे त्या ठिकाणी रस्त्याचा आणि ड्रेनेजचा
पाण्याचा. तर इतका गंभीर प्रश्न आहे की ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस तो रस्ताच बंद होतो आणि काही जो मुख्य रस्ता त्यांना जो आहे त्याच्यावरती कोर्टाचा स्टे असल्यामुळे तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता सध्या काही करता येत नाही. पण त्याला पर्याय मार्ग म्हणून त्या ठिकाणी लेक्सिकॉनपासनं एक हायवे स्टेटला येणारा RP रस्ता आहे जो 1997 साली झाला आहे. तो 18 मीटरचा आहे. त्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे आणि ड्रेनेज लाईनचं सुद्धा काम आम्ही हातात घेतलेलं आहे. दुसरा बाईप रोडचा एक विषय आहे. बाईप रोडला सेम हायवे स्टेट सारखाच प्रश्न ड्रेनेजचा आहे. त्या ठिकाणी सगळं त्या भागाचं पाणी एका ठिकाणी जमा होतं. त्याचं ड्रेनेज लाईनचं काम आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे 4-5 दिवसापूर्वी. म्हणजे प्रामुख्याने ड्रेनेज, वाहतूक कोंडी आणि पाण्याचे ऑलरेडी काम चालू आहे. त्यामुळे हे प्रामुख्याने 3 प्रश्न मला जाणवतात आणि हे 3 प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी त्याचं नियोजन आम्ही करत आहोत. आबा, या तुमच्या नियोजनामध्ये शासनाची केवढी भूमिका आहे? शासनाची मुख्य भूमिका आहे म्हणजे ज्यावेळेस केंद्र शासनाने म्हणजे नितीन गडकरी साहेबांनी जो दुमजली पूल मंजूर केला, त्याचा DPR तयार केला, तो प्रकल्प त्यांनी राज्य शासनाकडं वर्ग केलेला आहे. MSRDCसाठी तो वर्ग झालेला आहे. त्याचं टेंडर प्रोसेस होऊन त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे. केंद्र शासनाने रामवाडी ते विठ्ठलवाडी वाघोली ही मेट्रो मंजूर केलेली आहे. त्याचं टेंडर झालेलं आहे. म्हणजे ही प्रमुख भूमिका राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची असल्यामुळे हे 2 मोठे प्रकल्प आपल्या भागामध्ये येतात आणि आपल्या देशातील हा पहिला असा प्रोजेक्ट आहे की त्याचं मॉडेल पूर्ण देशामध्ये यूज केलं जाणार आहे. आबा, आम्ही बघतोय मागच्या 8-10 वर्षात ज्या विस्ताराने आणि ज्या वेगाने खराडीचा विकास झाला त्या अनुषंगाने वाघोलीचा विकासाला थोडासा रोग लागलाय, थोडासा वेग कमी मिळालाय. त्याचं काय कारण? कारण असं आहे की खराडी, चंदननगर हा भाग महानगरपालिकेमध्ये फार पूर्वी गेलेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यामुळे त्या भागाचा विकास करणं सोपं होतं. IT कंपनीज त्या ठिकाणी आल्या, मोठे मोठे गृहनिर्माण सोसायट्या त्या ठिकाणी आल्या. त्यामुळं त्या भागाचा विकास IT कंपनीमुळं किंवा मोठ्या प्रोजेक्टमुळं तो फास्ट झाला. आपलं वाघोली गाव महानगरपालिकेमध्ये जाऊन 4 वर्ष झालं आणि तेव्हापासून निवडणुका झाल्या नाहीत आणि ह्या निवडणुका न झाल्यामुळं पूर्ण शहरावरती, पुणे महानगरपालिकेवरती प्रशासक होते आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झाली नाही. त्यामुळं आपला कुठंतरी विकास थांबला होता. परंतु आता 1-1.5 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्यात, त्या ठिकाणी महापौर आलेत, तुमचे स्टँडिंगचे चेअरमन झाले, गटनेते झाले, त्यानंतर उपमहापौर झाले. ह्या सगळ्या गोष्टी आता प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यामुळे या भागाचा विकास करताना अधिकचा निधी आपण या गावांसाठी, वाघोलीसाठी, या परिसरासाठी आणणार आहोत आणि नियोजनबद्ध म्हणजे एखादं विकास काम करताना पुढचं 15-20 वर्षाचा विचार करून ते काम करायचं आहे आणि तसं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आबा, तुम्ही बाह्य वळण रस्त्याच्या बाबतीत बोललात, अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत बोललात. वाघोलीकरांसाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट तो म्हणजे रिंग रोड. त्या बाबतीत काय प्रोग्रेस आहे आणि आता त्याची काय परिस्थिती? वाघोलीमध्ये 65 मीटरचा रिंग रोड आहे. तो मंजूर झाला आहे, त्याचं वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे. परंतु संबंधित जे शेतकरी आहेत त्यांना मोबदल्या स्वरूपात TDR देण्याची भूमिका महानगरपालिकेची आहे आणि जे आजूबाजूचे जे गाव आहेत ज्या ठिकाणी रिंग रोड गेला त्या ठिकाणी शासनाने त्यांना रोख स्वरूपात मोबदला दिलेला आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये रोख स्वरूपामध्ये मोबदला कुठंच दिला जात नाही. त्यामुळं ती प्रोग्रेस त्या ठिकाणी थांबलेली आहे. परंतु त्याच्यावरती आता पॉलिसी तयार होते, त्याचे टेंडर सुद्धा झालेले आहेत, त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे. फक्त एकच पॉईंट राहिला की बाबा शेतकऱ्यांना जो मोबदला द्यायचा आहे तो कशा पद्धतीने द्यायचे. कारण एका ठिकाणी आपण रोख रकमेचा विचार करतोय, देतोय आणि या भागामध्ये TDR FSIचा विचार होतोय. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही दिलं तर सगळ्यांना सारखं द्या. त्यांना तुम्ही रोख रक्कम दिले आणि आम्हाला TDR देताय, ते असं करू नका, सगळ्यांना सारखा न्याय द्या, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. तर याच्यावरती महानगरपालिका आणि शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांची एक एकत्रित बैठक घेऊन त्याच्यावरती पुढच्या या महिन्याभरामध्ये बहुतेक मीटिंग होणार आहे आणि त्याच्या संदर्भात मोबदला एकदा फायनल झाला की काम लगेच चालू होणार आहे. आपल्या प्रचाराच्या दरम्यान
एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आणि सुरेंद्रदादा पठारे यांनी एकत्र मांडला होता, जे म्हणजे वाघोलीला एक क्षेत्रीय कार्यालय असलं पाहिजे. हो. त्याबाबत तुमची काय भूमिका आहे आणि त्याची काय प्रोग्रेस आहे? नाही, वाघोली तुम्ही पाहताय की लोकसंख्या आज 3-3.5 लाख आहे. वाघोलीचा परिसर हा झपाट्याने वाढतोय, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या भागामध्ये क्षेत्रीय कार्यालय होणं गरजेचं आहे आणि आम्ही त्याची मागणी खूप ठामपणे केलेली आहे की आम्हाला या भागासाठी क्षेत्रीय कार्यालय आम्हाला पाहिजेच. तर याच्यावरती क्षेत्रीय कार्यालय आणण्यासाठी आम्ही पूर्ण पाठपुरावा करणार आहे. त्याच्यामध्ये क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र यंत्रणा एक उभी करावं लागणार आहे. मी त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त असतील, त्याच्या खाली अनेक अधिकारी आहेत, ड्रेनेजचे आहेत, पथचे आहेत, विद्युतचे आहेत, मी सगळेच अधिकारी, मी पूर्ण सिस्टीम उभी करावं लागणार आहे. तर थोडासा कालावधी जाणार आहे, परंतु 100% वाघोलीमध्ये क्षेत्रीय कार्यालय होणं गरजेचं आहे आणि ते करणार आम्ही. जसं आपण पाहिलं खराडी, विमाननगर या भागात खूप IT पार्क्स आले आहेत, शाळा आलेले आहेत. याच्यामुळे वाघोलीच्या विकासाचा काही फायदा होणार आहे का? या सगळ्या जे वाघोलीच्या आजूबाजूच्या परिसरात डेव्हलपमेंट होते त्याचा फायदा वाघोलीला कशा प्रकारे होऊ शकतो? तुम्हाला एक सांगतो, आता खराडीमध्ये IT पार्क आहे, विमाननगरमध्ये आहे, वेगवेगळे कंपनीज त्या ठिकाणी आहेत आणि जे लोक त्या कंपनीमध्ये काम करतात तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये लोकांना घर घेणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही आहे, कारण त्याचे किमती फार गगनाला भिडलेले आहेत. तर मग त्या भागात काम करणारी लोक वाघोलीमध्ये घर घेण्याचा विचार करतात, फ्लॅट घेण्याचा विचार करतात, कारण वाघोलीमध्ये थोडेसे रेट कमी आहेत आणि वाघोलीमध्ये आपण पाहताय की आता 3-4 वर्षामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट येणार आहे आणि ते पूर्ण होणार आहेत. त्यामुळे वाघोलीचा विकास हा चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळं व्यावसायिकांना त्याचा फायदा होतोय, रोजगार निर्मिती होते. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर वाघोली पुढच्या काही दिवसांमध्ये, वर्षांमध्ये एकदम योग्य राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी योग्य ठिकाण आहे. जसं तुम्ही म्हटलं की वाघोलीच्या आजूबाजूला जसं की रांजणगाव MIDC आहे, अजून काही औद्योगिक क्षेत्र आहेत. तुमच्या अनुषंगाने महापालिकेच्या सपोर्टमध्ये जर वाघोली शहराच्या आजूबाजूला किंवा इनफॅक्ट वाघोलीमध्ये जर एखादं असं औद्योगिक क्षेत्र निर्माण करता आलं तर त्याच्यामुळे इथल्या युवकांना रोजगार मिळेल आणि जी रोजगाराची संधी औद्योगिक क्षेत्रामध्ये अवेलेबल होते ती सहसा बाहेर कुठे मिळू शकत नाही. त्या दृष्टीने तुमचा काय? आता तुम्ही पाहताय की वाघोलीचाच भाग आहे आणि वाघोलीच्या भागात तुम्ही अप्पर खराडी बोलता, बरोबर. तर त्या अप्पर खराडी म्हणजेच वाघोलीमध्ये अनेक ITs कंपन्या त्या ठिकाणी आहेत. मग त्या भागामध्ये ITs कंपन्या ऑलरेडी आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ढोले पाटील कॉलेजच्या आजूबाजूला सगळ्या ITs कंपन्या आहेत. त्यामुळे ऑलरेडी या ठिकाणी ITs कंपन्या आहेत, वेअरहाऊस आहेत, केसनन गावामध्ये MIDCचं कंपन्या आहेत. त्यामुळं या भागात ऑलरेडी आहे, पण लोकांना प्राधान्य जास्त राहण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्या ज्या होतात तर त्याला प्राधान्य जास्त आहे आणि आजूबाजूला सगळ्या कंपन्या आणि IT कंपन्या आहेच आहे, व्यवसायाची संधी आहे, रोजगार या ठिकाणी आहेत. जसं तुम्ही मगाशी म्हटले की रस्ता तुमचं प्राधान्य आहे आणि लोकसंख्या वाघोलीची वाढतच चालली आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्यासाठी आम्ही ऐकलेलं की भामास्केटचा एक प्रोजेक्ट गव्हर्नमेंट अप्रूव्ड, त्याचं काम पण चाललंय. तो कुठपर्यंत पोहोचलाय आणि पाणी सामान्य नागरिकाच्या घरात कधीपर्यंत मिळणार? आता जो भामास्केटचा जो प्रकल्प आहे त्याचं काम ऑलरेडी चालू आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये आपण आता प्रत्येक एरियामध्ये लाईन टाकायचं काम चालू आहे आणि वाघोलीमध्ये 6 पाण्याच्या टाक्या आहेत. साधारण एका टाकीची कॅपॅसिटी 35 ते 40 लाख लिटर आहे. अशा 6 टाक्या आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्या लाईनचं काम या ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आता चालू आहे. आता सगळी लाईन करून घेतोय, टाक्यांचं काम चालू आहे आणि या प्रकल्पाला मुदत 18 महिन्याची आहे. म्हणजे पुढच्या 1.5 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट होऊन लोकांना पाणी त्या ठिकाणी पुरवठा चालू होणार. पाण्याप्रमाणेच आजकाल जे महिला सबलीकरण करण्याचा जो मुद्दा आहे तो प्रत्येक छोट्या घटकापासून मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने आपले काय प्रयत्न आहेत? आता आपण ज्या महानगरपालिकेच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, म्हणजे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी अनेक योजना आहेत.
राज्य शासनाच्या योजना आहेत, केंद्र शासनाच्या योजना आहेत, त्याच्या माध्यमातून आपल्या भागातील महिलांना त्या योजना मिळवून देणं, स्वतःच्या पायावरती उभं करणं, व्यवसायासाठी त्यांना पाठबळ देणं आणि अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम माझं चालू आहे. ऑफिसमध्ये माझी स्पेशल टीम त्याच्यावरती काम करते, एक आरोग्यासाठी आणि एक महिलांसाठी. त्याच्यामध्ये प्रत्येक योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या टीमच्या मार्फत केलं जातं. आम्ही सुद्धा आमच्या रत्नदीप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यशाळा महिलांसाठी आम्ही दरवर्षी घेत असतो. त्या कार्यशाळेमुळे की त्या महिलांना आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी एक व्यवसाय करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो आणि त्यांना त्या कार्यशाळेच्या माध्यमातून ट्रेनिंग देतो आणि त्याचा फायदा त्या महिलांना मिळतो. त्याचप्रमाणे आपण गेले 2 वर्षापासून महिला क्रिकेट आयोजित करतो. म्हणजे महिलांना आपल्याला रोज कुटुंब, परिवार, मुलं ह्याच्यामधनं थोडंसं एक बाहेर काढून एक महिलासुद्धा स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकते असं एक वातावरण चांगलं आपण त्या ठिकाणी या भागामध्ये करतो आणि दरवर्षी या स्पर्धा आपण घेत असतो. म्हणजे तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी असता, तुम्ही पण त्याच्यामध्ये नियोजनामध्ये असता, तुम्हाला सर्व गोष्टी माहितीच आहे. पण महिला आपली स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, व्यवसायामध्ये रोजगारामध्ये त्यांनी प्राधान्य देऊन काम केलं पाहिजे, अशी एक भूमिका माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची आहे. नक्कीच, कारण जसं तुम्ही म्हटले, मी त्या प्रोजेक्टचा भाग आहे. आपल्या महाराष्ट्रात जसं लाडकी बहीण म्हणून सगळ्या लाडकी बहिणीची जी योजना चालू आहे, तसंच आम्ही ऐकलेलं जेव्हा आपला ते प्रोजेक्ट चालू होता क्रिकेटचा, तेव्हा आमचा लाडका भाऊ म्हणून संदीप बाबांकडे बघण्याचा दृष्टिकोन महिलांचा होता. नक्कीच महिला सबलीकरण एक खूप महत्त्वाचा विषय आहे, त्या बाबतीत तुम्ही सविस्तर माहिती दिली. पण जसं तुम्ही व्यवसाय म्हणून म्हटले, लघु उद्योगाला प्रेरणा देणं, तुम्ही स्वतः, आम्हाला माहिती, तुम्ही स्वतः एक व्यावसायिक आहात. विराजीज केक्सच्या माध्यमातून आपलं खूप मोठं नेटवर्क आहे. या छोट्या छोट्या लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यामागे तुमची काय भूमिका आहे? तुम्हाला सांगतो की वाघोलीची लोकसंख्या तुम्ही पाहता की दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या ठिकाणी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहे, अजून वेअरहाऊस आहेत, छोट्या छोट्या कंपन्या आहेत आणि याच्यामुळं या भागात राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि लोकसंख्या वाढली की रोजगार वाढतो, व्यवसाय वाढतात. अशा पद्धतीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत व्यावसायिकांना, रोजगारांना, त्या कशा आपल्याला देता येतील असा एक प्रयत्न आमचा आहे की त्यांना समजा विद्युत पुरवठा असेल, बाकीच्या काही मूलभूत गोष्टी आहेत तर त्यांना त्या देऊन आपण त्यांना ते एक प्रोत्साहन देऊ शकतं आणि शासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना अजून काय मदत करता येईल अशा पद्धतीची एक भूमिका आमची आहे. या सर्व विषयानंतर अजून एक महत्त्वाचा विषय जो वाघोलीकर नेहमी फेस करत असतात, कचरा व्यवस्थापनाचा. कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याकडे काय काय योजना आहेत आणि त्या कशा राबवल्या जाणार आहेत? आता आपण पाहतोय की गेल्या 6 महिन्यापासून कचऱ्याचा प्रश्न कमी होत चाललेला आहे. म्हणजे केसनन रोड असेल, पूर्वी केसनन रोडला रोज कचरा पडायचा, लोक जाता येता कचरा त्या रोडवरती टाकायचे. आता आपण पुणे महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक रस्ता क्लीन करतोय, प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन कचरा संकलन करतोय. स्वच्छ संस्थेसारखी या ठिकाणी संस्था, अजून 3-4 संस्था आपण या ठिकाणी वाघोलीमध्ये आणलेल्या आहेत. त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन संकलन करतात आणि कचऱ्याचा प्रश्न आपण बऱ्यापैकी हाताळला आहे आणि बऱ्यापैकी कमी केलेला आहे. रोजच्या रोज संकलन केलं जातं आणि तो कचरा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उचलला जातो. पूर्वी रस्त्याला कचरा पडायचा, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं, परंतु आता महानगरपालिकेकडनं आपण अजून कर्मचारी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. प्रत्येक रस्ता रोज क्लीन झाला पाहिजे, झाडू त्या ठिकाणी मारला गेला पाहिजे, असं सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये स्वच्छता, कचरा संकलन या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला एक वाटतं की लोकांनी सुद्धा स्वयंभू त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापनासाठी मदत केली पाहिजे. रस्त्यावरती कचरा टाकला नाही पाहिजे. स्वतः लोक जर जागरूक झाले तर तुम्हाला रस्त्यावरती कचरा दिसणार नाही. संकलनाचं काम आम्ही व्यवस्थित करतोय, फक्त त्याचा लोकांनी सपोर्ट दिला पाहिजे.
नक्कीच. याच्या मार्फत तुम्ही जो संदेश दिलाय लोकांना, नक्कीच लोकांनी त्याचं अवलोकन केलं पाहिजे. कचरा स्वतःच करणं टाळलं पाहिजे दुसऱ्यांवर जबाबदारी देण्यापेक्षा. अजून एक मुद्दा मला बोलून दाखवायचा आहे की आता 2 वर्षापूर्वी वाघोलीमध्ये स्वतःचं पोलीस स्टेशन नव्हतं. तुमच्या प्रयत्नांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः गृहमंत्री असताना वाघोलीला एक स्वतःचं पोलीस स्टेशन दिलंय. पण तरीही अजूनही आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो गुन्हेगारीच्या घटना होतात, चोरीच्या घटना होतात. या सगळ्यांना आळा बसण्यासाठी आपला प्रयत्न काय असणार आहे आणि काय काय आपण उपाययोजना करणार आहे? आता तुम्ही पाहिलं की पूर्वी पोलीस स्टेशन आपलं लोणीकंद होतं. आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी वाघोलीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन झालं पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती. आणि आता पोलीस स्टेशन पण झालेलं आहे. त्या ठिकाणी आत्ता कर्मचारी संख्या कमी आहे, तर त्या ठिकाणी आम्ही आता मागणी केलेली आहे की वाघोलीची लोकसंख्या पाहता या ठिकाणी पोलीस कर्मचारी वाढवणं गरजेचं आहे, अधिकारी वाढवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता आपण बाईफ रोडला एक पोलीस चौकी, पोलीस मदत केंद्र करतोय. बकुरी रोडला सुद्धा आपण पोलीस चौकी मदत केंद्र करण्याची मागणी केलेली आहे. ह्या अशा प्रत्येक जे मोठे रस्ते आहेत त्या ठिकाणी जर पोलीस चौकी, पोलीस मदत केंद्र जर झालं तर या ठिकाणी बऱ्यापैकी ह्या घटना ज्या घडतात त्या कमी होतील. कर्मचारी संख्या वाढली की प्रत्येक रस्त्याला, प्रत्येक भागाला त्या ठिकाणी पेट्रोलिंग झालं की या थोड्याशा आटोक्यात येतील. आणि थोडंसं नागरिकांनी पण सतर्क राहणं गरजेचं आहे, कारण सोसायटीमध्ये कोण येतंय, कोण जातंय हे त्यांनी त्यांच्या सिक्युरिटी गार्डला थोडं स्ट्रिक्टली केलं पाहिजे. ह्याची काळजी थोडीशी आपण सुद्धा घेतली पाहिजे. आणि आपण प्रत्येक भागामध्ये आता कॅमेरे लावायचं नियोजन चालू आहे. काही ठिकाणी लागलेत, काही ठिकाणी लावतोय. असं CCTV लागले की ह्या गोष्टी थोड्याशा आटोक्यात येणार आहे. आणि नागरिकांनी थोडंसं सतर्क राहून त्या ठिकाणी प्रत्येक येणारा सोसायटीमध्ये असेल किंवा आपल्या भागामध्ये येणारा माणूस कोण आहे, त्याला सोसायटीच्या आतमध्ये घेतलं का, परमिशन असल्याशिवाय घेतलं नाही पाहिजे. असं एक थोडंसं स्ट्रिक्टली केलं तर या घटना कमी होतील. खरंच. तसंच तुमच्या मार्फत जी हेल्पलाईन क्रिएट केलेली आहे तुम्ही, त्याच्यातही बऱ्याच लोकांचा सहभाग झाला आहे. हेल्पलाईन नंबर ऑलरेडी आपण पब्लिश केला आहे, त्यामार्फतही तुमचं काम त्या पद्धतीने चालू आहे. आपण पाहिलं की मागच्या 7-8 वर्षात वाघोली खूप झपाट्याने वाढली आहे, लोकसंख्या वाढली आहे. पण या मागच्या 7-8 वर्षात मालमत्तेचे दर कसे वाढले? तुम्हाला मी आपले बोलणं झालं की वाघोलीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं फ्लॅटची मागणी, जागेची मागणी, प्लॉटची मागणी ही सातत्याने होत असते. आणि हे झाल्यामुळं ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी किमती या फ्लॅटच्या वाढत आहे, मागणी वाढत आहे. त्यामुळं दर पण वाढत चाललेले आहेत. आणि चांगले प्रोजेक्ट म्हणजे मोठे मोठे प्रोजेक्ट या भागामध्ये आले. त्यामुळं या भागाची मागणी, राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्यामुळे ऑटोमॅटिक दर वाढत चालले आणि हे वाढतच राहणार आहे. कारण अजून तुम्ही पाहिलं की भरपूर क्षेत्र शिल्लक आहे. त्यामुळे प्रोजेक्ट येणार आहेत, या ठिकाणी दर वाढतच जाणार आहे. आबा, तुम्ही जसं म्हटलं की याची मागणी वाढत जाणार आहे, या वाघोलीच्या विकासात बिल्डर्सचा किती योगदान आहे, त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे विकासाला कशी चालना मिळणार? तुम्हाला सांगतो की मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या वाघोलीमध्ये आलेले आहेत. राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळं या ठिकाणी व्यवसायाला एक संधी मिळालेली आहे, रोजगार उपलब्ध झालेत, नोकऱ्या त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना मिळालेल्या आहेत. त्यामुळं महत्त्वाचा पार्ट बिल्डरांचा आहे. त्याच्यामधनं व्यवसाय, रोजगार, नोकरी या सगळ्या गोष्टी लोकांना मिळतात आहे. त्याच अनुषंगाने माझा असा प्रश्न आहे की आपण मेनलँड हब वाघोलीचं एक नवीन डेव्हलपमेंट सेंटर बनत आहे, याचा किती योगदान असणार आहे वाघोलीच्या विकासामध्ये? नाही, 100% ना. तुम्ही आता मेनलँड हब जे बोलता, तर हे मेनलँड हब 2 प्रमुख रस्त्याच्या लगत आहे. म्हणजे एक तर वाघोली बाह्यवळण मार्ग आणि केसनंद रोड. म्हणजे केसनंद रोड हा
पुढे 15-20 गावांना जाणारा रस्ता आहे आणि हा जो RP रस्ता आहे हा वाघोलीचा पॅरलर रस्ता आहे नगर रोडचा. त्यामुळं या दोन्ही रोडला लगत असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमुळं आमच्या वाघोलीच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे, कारण चांगले ब्रँड या मेल्डन हबमध्ये आलेले आहेत. त्यामुळं याचे चांगले एक वैभवात भर या मेल्डन हबमुळे आलेले आहे. नक्कीच, जसं तुम्ही मगाशी म्हटलं की चांगले ब्रँड्स ऑलरेडी मेनलँड हबमध्ये आहेत. मी सांगू इच्छितो की इराणी कॅफे, HDFC बँक, ICICI बँक, किमची यासारखे खूप सारे ब्रँड्स ऑलरेडी मेनलँड हब वाघोलीमध्ये आहेत. आणि जसं आपण म्हटलं की मेनलँड हब हे एक प्रामुख्याने महत्त्वाच्या लोकेशनवर आहे, त्याच्यामुळे त्याचं महत्त्व खूप वाढलं आहे. आबा, माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की आजच्या घडीला वाघोलीमध्ये कोणी गुंतवणूक करावी आणि कशा प्रकारे करावी? वाघोलीमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीवरती गुंतवणूक करणं गरजेचं आहे. त्याच्यामधनं रिफंड चांगले मिळतील. पहिले एक तर व्यावसायिक गाळे, ऑफिसेस आणि फ्लॅट, या 3 गोष्टीवरती गुंतवणूक जर केली आणि सेफ आहेत, म्हणजे हे पैसे एखादा प्लॉट घेतला तर त्याच्यामध्ये लिटिगेशन येऊ शकतं, पण हे रेरा मंजूर करून प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यामुळं व्यवसाय, ऑफिसेस आणि फ्लॅट हे याच्यामध्ये गुंतवणूक करणं, त्याच्यामध्ये रिफंड चांगले मिळतील. नक्कीच, तुम्ही जसं म्हटलं की व्यवसाय आणि ऑफिस स्पेसेस, त्यासाठीच मेनलँड हब वाघोली आपल्यासाठी घेऊन येत आहेत. व्यावसायिक स्पेसेस, ऑफिस स्पेसेससाठी प्राईम लोकेशनवर आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे गुंतवणूक करा. आबा, आपण खूप विषयांवर गप्पा मारल्या, वाघोलीत येणाऱ्या प्रोजेक्ट्सवर, वाघोली आधी कसं होतं, आता कसं आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न सामान्य नागरिकाला पडतो माझ्यासारखा, की इथून वाघोली पुढच्या 5-10 वर्षात कसं दिसेल, काय काय प्रोजेक्ट कंप्लीट झालेले असतील आणि सगळा परिसर मध्ये नवीन काय काय आम्हाला पाहण्यात मिळेल. सुरुवातीला पहिल्या 18 महिन्यामध्ये आपला पाण्याचा प्रोजेक्ट पूर्ण होईल. सगळ्यांना समान पाणी पुरवठा या ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट, आपला वाघोली बाह्यवळण मार्ग त्या ठिकाणी पुढच्या 1-2 वर्षामध्ये, 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल. रिंग रोडसुद्धा 65 मीटरचा 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर मेट्रोचं टेंडर झालेलं आहे, ते 3 वर्षाची मुदत आहे त्याला. 3 वर्षामध्ये मेट्रो आपली पूर्ण वाघोलीपर्यंत येणार आहे. त्यानंतर दुमजली पूल जो वाघोली ते शिक्रापूर, शिरूर असा 54 किलोमीटरचा तो डबल डेकर फ्लायओव्हर मंजूर आहे. म्हणजे महत्त्वाचे तुम्हाला मी आत्ता मागे सांगितलं की आपल्याकडे असा प्रोजेक्ट येतोय की त्याचं मॉडेल पूर्ण देशामध्ये यूज केलं जाणार आहे. म्हणजे पहिल्या मजल्यावरती 6 लेन, दुसऱ्या मजल्यावरती 6 लेन आणि तिसऱ्या मजल्यावरती मेट्रो, असा हा प्रोजेक्ट आहे. तुमचं बाह्यवळण मार्ग होणार आहे, रिंग रोड होतोय, हे 2 मेट्रो आणि दुमजलीचा पूल होतोय. पाण्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी तुमचा 18 महिन्यामध्ये पूर्ण होतोय. मग हे सगळे प्रोजेक्ट आल्यानंतर या वाघोलीची परिस्थिती किंवा या वाघोलीचा विकास किंवा या वाघोलीची डेव्हलपमेंट किती स्पीडने आणि किती नियोजनबद्ध होईल. आम्ही ऐकलंय की मागे हा मुद्दा बराच चर्चेत होता की वाघोलीला एक स्वतंत्र नगरपालिका किंवा वाघोली हडपसर मिळून एक स्वतंत्र महानगरपालिका उदयास येऊ शकते. या सगळ्या विकासानंतर तुम्ही जे म्हणताय मागच्या 5-10 वर्ष, पुढच्या 5-10 वर्षात ज्या गोष्टी येणार आहेत वाघोलीमध्ये, माझा हा प्रश्न आहे की वाघोली स्वतंत्र उपनगर होऊ शकेल का? तुम्हाला आता सांगतो की पुणे महानगरपालिका ही आपल्या राज्यातली सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेली महानगरपालिका आहे आणि त्या अनुषंगाने तेवढं बजेट महानगरपालिकेला नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी 2 स्वतंत्र महानगरपालिका करणं पुढच्या काळाची गरज आहे. कारण विकासाच्या दृष्टीने किंवा या सगळ्या फंडिंगच्या दृष्टीने त्याचं नियोजन करणं, या सगळ्याच गोष्टी जर विचार केला तर पुण्याच्या 2 महानगरपालिका होणं ही काळाची गरज आहे. बरोबर. आबा, आम्ही तुमच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. वाघोली कसं होतं, कसं होणार आहे, काय असणार आहे, या सर्वांनंतर वाघोलीकरांसाठी तुमचा काय संदेश असेल? वाघोलीकरांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला, एवढ्या विक्रमी मताने आम्हाला निवडून दिलं, या भागाचे प्रश्न, या भागाचा विकास आम्ही नियोजनबद्ध करणारच आहोत.
परंतु या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रोजेक्ट 2-3-4 वर्षात सगळे पूर्ण होणार आहे. परंतु यासाठी मला या भागातील नागरिकांचा सपोर्ट पाहिजे. सगळ्यांनी सपोर्ट करावं. आपण सगळ्यांना सोबत घेऊन या भागाचा नियोजनबद्ध विकास करू. प्रामुख्याने नागरिकांनी कचऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी थोडंसं स्वतःहून पुढे येऊन जनजागृती करणं गरजेचं आहे की रस्त्यावरती कचरा टाकू नये. आपला परिसर, आपला भाग, जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तसं आपला भाग, आपला परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आणि या भागाचा विकास करणं आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि हे प्रोजेक्ट जे येणार आहेत ते आम्ही पूर्णच करेल एवढा आमचा एक शब्द आहे. नक्कीच. ज्या विश्वासाने नागरिकांनी तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे तो विश्वास तुम्ही सार्थक ठरवाल याच्याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही आहे आणि पूर्ण वाघोलीकरांच्या मनात त्याबद्दल काहीच शंका नाही आहे. आपण आजच्या या कार्यक्रमाला आपला वेळ दिला, आपले मत मांडले, आम्हाला आमचा दृष्टिकोन तुमच्यापर्यंत पोहोचला, तुमचा दृष्टिकोन जनतेपर्यंत पोहोचला. तुम्ही या सगळ्यासाठी आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.